श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। काय तोटा आहे आपल्या भाग्याला, काय तोटा आहे आपल्या भाग्याला। सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला, काय भीती आहे आपल्या सायांना। गुरुमाऊली आहेत मार्गदर्शनाला, जरा का थोडेही भरकटणार। माऊली लगेच डोळे वटारणार। हाताशी धरले आपल्याला आहे का हिम्मत, काळाची तरी जवळ यायला। ब्रह्मांड ही थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला, अनंत जन्मीचे पुण्य आलंय। फळाला जसा आईचा आधार तान्या लेकराला, तसा गुरुमाऊलीचा आपल्या सारा। नुसते दर्शनही पुरेसे होते पतिताचे पावन व्हायला। म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला, सद्गुरूचे पाय आहेत डोके ठेवायला। तुमचा प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझा प्रभूंवर विश्वास आहे असे टाईप करा। भाग्यवंत ठराल। प्रभू म्हणतात, बाळांनो, ओठातून निघणारी नव्हे तर हृदयातून निघणारी पुकार माझ्यापर्यंत पोहोचते। म्हणून तळमळीने मला आवाज द्या, तुमच्या प्रार्थनेच्या प्रत्येक शब्दाला व्याकुलतेचे, तळमळीच्या भावनेचे बळ द्या। बघा, त्यानंतर तुमचा प्रत्येक शब्द कसा प्रत्यक्षात प्रकट होईल, कशा पद्धतीने तुमची इच्छा मी पूर्ण करेल। विश्वास असल्यास, होय, विश्वास आहे। तुमची योजना छान आहे असे टाईप करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका। प्रभू म्हणतात, मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करेन। हा माझा तुला आशीर्वाद आहे। प्रभू म्हणतात, तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्माचा, कर्माचा बोध करतो। तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो। भक्त कुठल्याही कुळातला असला, कुठल्याही परिस्थितीत असला तरी दत्तप्रभूंच्या अनुग्रहाने त्याला सुखमय, आरोग्यदायी जीवन व ऐश्वर्य प्राप्त होते। जन्मजन्मांतरीचे कर्मबंधन मुळासकट काढून भक्तास उन्मत्त स्थिती प्राप्त करून देणे ही प्रभूंची सहज लीला आहे। गुरु सानिध्यात असणाऱ्या शिष्याची पत्रिका कितीही वाईट असो, जर शिष्याने गुरु सेवा ही ईश्वर सेवा समजून केली तर गुरुचे त्याच्या पत्रिकेवर नियंत्रण राहते। सामान्य मनुष्य किंवा ज्योतिष त्यात बदल करू शकत नाही, पण गुरु मात्र त्या पत्रिकेत बदल करू शकतात। जसे ड्रायव्हरला गाडी कुठेही थांबवता येते, कारण ब्रेकवर त्याचे नियंत्रण असते, पण प्रवासाचे ते नसते। तसेच या शक्तीचे आहे। म्हणून गुरुचा अधिकार आणि आधार हा ईश्वरापेक्षा मोठा असतो। शिष्याने गुरुना केवळ नाही, कोठूनही हाक मारली तरी गुरु त्याच्या मदतीला नक्कीच धावून जाणारच, पण त्याच्या हाकेत ती श्रद्धा, ती आता ते प्रेम हे असलं पाहिजे। प्रभू म्हणतात, अरे दैत्यातून बाहेर ये। मी कुणी मर्यादित शरीर नाही, मी असीम अनंत अस्तित्व आहे। मी कुणापासून वेगळा नाही, कुणी माझ्यापासून वेगळा नाही। हे सर्व रूप माझेच आहे आणि तू सुद्धा ह्या माझ्या अस्तित्वाचा अंश आहेस। त्यामुळे कधीही कुणाचा तिरस्कार करू नको, कुणाला दुःख देऊ नको। प्रत्येकामध्ये माझे अस्तित्व आहे हे लक्षात ठेव। भगवंताला प्रिय होणे हाच खरा परमार्थ आहे। त्यातून निर्माण होणारा आनंद हा चिरंतर राहतो, नेहमी आपल्या हृदयात वास करतो आणि ह्या आनंदापेक्षा सुखमय काहीच नाही। एकदा का भगवंताची ओढ लागली की दुसरी कसली अपेक्षा राहणार नाही, पण मनुष्याला ते मात्र समजत नाही। मनुष्य परिस्थितीमध्ये, दुःखांमध्ये अटकून राहतो। रामराया वनवासामध्ये जायला निघाले, तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर नेण्याविषयी सांगितले। त्यावेळी सीतामाईने उत्तर दिले की, हे भगवंता, तुमच्यासह सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुमच्याशिवाय सर्व सुख भोग हे कष्टमय आहेत। सीता ही श्रीरामांची मोठी भक्त होती आणि म्हणूनच तिची अशी अवस्था होती। तिला परिस्थितीची जाणीव नव्हती, पण आपली गोष्ट तशी नाही।
आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे. म्हणून आपण माध्यम मार्ग धरावा, तो म्हणजे हा. आपण म्हणा, हे गुरुवर्य, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. असे आपण म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद हा नेहमी टिकून राहतो. आपली जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व आपल्या गुरुवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असते. आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते, फक्त विश्वास ठेवून कर्म करण्याची गरज आहे. प्रभू म्हणतात, अरे तू फक्त कर्म करत जा, तेही अपेक्षान ठेवता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तू केलेल्या कर्माला योग्य ते फळ देणे हे माझी जबाबदारी आहे. मला माहीत आहे तुझ्यासाठी काय चांगले आहे आणि मी तुला तेच देईन जे तुझ्यासाठी योग्य आहे. ज्या गोष्टीने पुढे जाऊन तुला दुःख होणार असेल ते मी तुला कधीच देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेव, योग्य वेळ आली की तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल. जन्म दिला आम्हासी तू, जन्म दिला आम्हासी तू, दिला तुझी आधार, श्वास चाले तुझ्या कृपेने. थोर तुझे उपकार, सर्व काही दिले तू, तरी मागतो तुझपाशी, जन्मोजन्मी द्यावी थारा, दत्ता तुझ्या चरणापाशी. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ, दिगंबरा. आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही अपघात नाही, तर तो दैवी शक्तीने तुमच्यासमोर पाठवला आहे. जर का आज हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर तुमचे पुढील 100 वर्षे सुखाने जातील. म्हणून हा संदेश वगळता शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. जेव्हा तुमच्या आईवडिलांनी तुमच्यावर प्रेम केले आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम केले, जेव्हा पहिल्यांदा कोणी तुमच्या आयुष्यात आले, मग ते पती, पत्नी, मित्र, मुलगा, मुलगी, कोणत्याही रूपात आले, किंवा जेव्हा तुम्ही काही यश मिळवले, किंवा जेव्हा तुम्हाला काही मिळाले, तुला हवे होते ते मिळाले, तेव्हा तुम्ही या जगाला वाईट म्हटले का? तेव्हा हे जग तुला किती सुंदर वाटत होतं, हो ना? तो क्षण लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही या जगात प्रेम, आनंद आणि शांती अनुभवली होती. परंतु आज कदाचित तुम्हाला जगाबद्दल वाईट वाटेल, कारण सर्व काही एक भ्रम आहे. तर एवढेच जाणून घ्या की तुम्ही ते सुख, ते शांती, ते प्रेम बाहेर कुठल्यातरी गोष्टीत, व्यक्तीमध्ये, विचारात, कामात, स्थळात इत्यादीमध्ये शोधत आहात. आणि म्हणूनच ते हरवलं आहे. जेव्हा तुम्ही ते आनंद स्वतःमध्ये शोधाल, तेव्हा ते कुणीही तुमच्यापासून हिरवू शकत नाही किंवा काढून घेऊ शकणार नाही. तुमचे जग तुम्हीच आहात, तुम्ही स्वतःच्या मनात जगता, स्वतःच्या मनात भ्रम निर्माण करता, त्यामुळे तुम्हाला दुःख होते. ज्ञानी माणसाला दुःख येते, पण शहाणा माणूस दुःखी होत नाही. याचा अर्थ ज्ञानी माणसाला सुख मिळत नाही असे नाही. शहाण्याला सुख मिळते, पण शहाण्याला आनंद मिळत नाही. कोणत्या अर्थाने? माणूस आनंदी नाही, तो या अर्थाने आनंदी नाही की जो कोणी येतो त्याच्याशी तो स्वतःची ओळख करून देत नाही. आनंद आला की तो म्हणतो, ठीक आहे, आनंद आला, तोही निघून जाईल. वेदना येतात, तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, दुःखही आले, तेही निघून जाईल. आणि मी दत्त, ज्याच्याकडे दुःख आणि सुख येतात, त्या दोघांपासून वेगळा आहे. असा वेगळेपणा, असा भेद तो कधीही सोडत नाही आणि त्याच्या वेगळेपणाचा अनुभव गमवत नाही. असा अलिप्त माणूस दत्तप्रभू म्हणतात. तो जीवनाच्या सर्व बंधनातून, जीवनाच्या सर्व तुरुंगातून मुक्त आहे. तुमचा विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ, दिगंबरा असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. शहाणे लोक दिवसभर उपकार करत राहतात, जेणेकरून लोकांच्या निरर्थक अपेक्षा पूर्ण होतात. जो उपकार करतो तो कधीही गमवत नाही, परंतु जो स्वीकारतो त्याला खूप काही मिळते असे दिसते. अपेक्षेवर अवलंबून असते एक छोटासा शब्द, आभारी आहे,
जसे एक फूल आत उमळते, धन्यवाद दिल्यास आतील कळी सुकते. एवढी छोटीशी अपेक्षा ही आत्म्याला दुःखी आणि सुखी करत असते. जितक्या मोठ्या अपेक्षा असतील तितके दुःख आणि आनंदाच्या अपेक्षा प्रमाणात दुःखाचे ओझे वाढेल. जो मनुष्य दिवसाच्या 24 तासात कोणतीही अपेक्षा न ठेवता एक गोष्ट करतो, तर तो हळूहळू कृतीच्या जाळ्यातून अपेक्षापासून मुक्त होतो. मनुष्य हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करतो तसा तो बनतो देखील. फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्ती आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवतो. आयुष्यात कशीही वेळ येऊ, त्यात कुटुंबाची साथ असायला हवी, कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असेल तर तेही सर्व मिळून वाटतात. आयुष्य आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतः बदलन करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. पण परिस्थिती सोबत स्वतःमध्ये बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी मागता देत असतो. म्हणून देवाकडे मागता कर्म केले पाहिजे. कुठलीही अपेक्षा न ठेवता जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचा पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याला मदत करत नाही, त्याचा आदर करत नाही, मग त्याची इच्छा कशी पूर्ण होणार? वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहेत तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण एवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कोणाला काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा देखील करू नये. काय सांगता, त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही ह्या जन्मात फेडत असाल. धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतं. आपले कर्म हीच आपली खरी ओळख आहे, वेगळेपण निर्माण करत असते. नाहीतर येथे या जगामध्ये एक नाव असलेले लाखो व्यक्ती आहेत. जर ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय कधीही बदलू नका. ते ध्येय प्राप्त करण्याची आपली पद्धत बदला, रणनीती बदला. जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात कुठलीही प्राप्ती होत नाही. तुमचे जीवन हे ना तर भूतकाळात आहे ना भविष्यात आहे, जीवन हे वर्तमानात आहे, म्हणून ते आनंदाने जगा. स्वामी म्हणतात, क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान स्वतः करून घेत असतो. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत. प्रथम, काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय आणि आळस. म्हणून ह्या गोष्टी जेवढ्या स्वतःपासून लांब ठेवता येतील तेवढ्या ठेवा. आपण कमावलेले नाव, ऐश्वर्य, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही, अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका. जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा त्याच्यासोबत त्याचे निराकरण उत्तरही त्याच्यासोबतच जन्माला येते. त्यामुळे कुठल्या गोष्टीची चिंता करू नका, तुमचे उत्तर तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमची स्वप्ने, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. धीर धरा, योग्य वेळ आली की तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल. ओळखतो आवाज, ओळखती खून. आपल्या भक्तांसाठी तो फिरतो आहे. अजून त्याला उगम नव्हता, त्याला अंत नाही. तो त्रैलोक्याचा स्वामी, नुसता संत नाही. त्याचे स्मरण कर, देहभान विसरून तो हळूवार येईल आणि कानात सांगून जाईल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ, दिगंबरा. कृतयुगामध्ये विष्णू, त्रेता युगामध्ये रामचंद्र,
व्यापारी युगामध्ये कृष्ण तर कलियुगामध्ये स्वामी समर्थ दत्तात्रेयाची आराधना नेहमीच फलद्रूप होते. तुमचा स्वामी समर्थवर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा भक्तिमय चॅनेल लाईक करा आणि कमेंटमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्याच्या पलीकडे आहे. श्रीरामांचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं. म्हणूनच आपलं कर्म करत राहावं. श्रीमंती फक्त पैशाने तोलली जाऊ शकत नाही, तर ज्या व्यक्तीकडे चांगले विचार, चांगले आचार आणि सत्कर्म असतात ती व्यक्ती खरी श्रीमंत असते. ज्या व्यक्तीकडे हे गुण नसतात ती व्यक्ती कायम गरीबच राहते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता. जर का तुम्ही इतरांवर अवलंबून राहिलात तर ही तुमची जीवनातली सर्वात मोठी चूक ठरू शकते. तुम्ही कधी योग्य होते हे कोणीच लक्षात ठेवत नाही, मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं. गीतेनुसार भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो. श्रीकृष्ण म्हणतात की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो. म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगले पाहिजे, आनंदी राहिले पाहिजे. गीतेत म्हटले आहे, माणूस एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरणाला सामोर जातो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे मिळतात. म्हणूनच लोकांच्या गर्दीत चालण्याऐवजी व्यक्तीने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एकट्याने आपली वाटचाल करण्यास व्यक्तीने कधीही घाबरू नये. अत्याधिक आराम आणि अत्याधिक प्रेम माणसाला अपंग बनविते, म्हणूनच व्यक्तीने जास्त आराम आणि प्रेम करणे टाळले पाहिजे. अन्यथा व्यक्ती आपल्या आयुष्य उद्ध्वस्त करून घेतो हे त्याला सुद्धा कळत नाही. मानवास दारिद्र्यापासून अथवा पापकर्मापासून मुक्तता मिळण्यासाठी त्याचे काया, वाचा, मन शुद्ध असले पाहिजे. मनात दृष्टिभाव, परंतु वाणी मात्र मधुर असे असू नये. आपल्या वाणीप्रमाणेच आपले आचरण सुद्धा पवित्र असावे. काया, वाचा व मन हे तिन्हीही अतिशय पवित्र असणे याला स्त्रीकरण शुद्धी असे म्हणतात. दत्त म्हणजे कोण? दत्त म्हणजे कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त करून त्यांचे अतिक्रमण करून असलेले तेज महर्षी होय. ते दत्तप्रभूच म्हणजेच स्वामी समर्थ, म्हणजेच मी होय, मी दत्त आहे असे स्वामी समर्थ म्हणतात. कोट्यानुकोटी ब्रह्मांडास व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिगू हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी भक्त त्रिकरण शुद्धीने दत्त, दिगंबरा, स्वामी समर्थ, दिगंबरा, नृसिंह, सरस्वती, दिगंबरा असे म्हणून भजन कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने सदैव असतो. दत्त मीच असून मला जन्ममरण दोन्ही समान आहेत, कारण जीवित असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. यश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आत्मनियंत्रण. जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे, आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे, कारण श्रीपाद प्रभूंनी तुमच्यासाठी जे चांगले आहे ते नियोजन केले आहे. तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. अनुभववादी लोकांपेक्षा एक योगीला श्रेष्ठ समजले जाते. सकर्म कर्म करणाऱ्या कर्मनिष्ठा पेक्षाही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून तुम्हीही योगी व्हा आणि नामस्मरणात दंग राहा आणि तुमचे कर्म करा. जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. जो पुरुष अंत सुखी आहे, आत्मसंतोष हे ज्याचे सुख असते, आत्मानंद हे ज्याचे विश्राम स्थान आहे, आणि ज्याच्या आत आत्मप्रकाश पडला आहे म्हणजे तो साक्षात्कारी आहे. असा योगी परमात्मा प्राप्ती करून घेतो. तो आत्मज्ञानी योगी मोक्ष प्राप्त करून घेतो, देवाला प्राप्त करून घेतो. जीवन हे ना भविष्यात आहे
ना भूतकाळात जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे. म्हणून तुमच्या वर्तमान काळाचा पुरेपूर वापर करून घ्या आणि आनंदी रहा. जो माणूस दीर्घसूत्री म्हणजेच आजचे कर्म उद्यावर ढकलतो तो तामस आहे आणि असा माणूस कधीही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या कर्माचा आळसपणा करू नका, तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा. इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असे तरी पालन करणे अतिश्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा ते श्रेयस्कर आहे. ही प्रार्थना तुमच्या भाग्यात चमत्कार करेल आणि तुमची कितीही मोठी कठीण इच्छा पूर्ण करेल. शेवटपर्यंत ऐकत राहा. प्रिय स्वामी, आई, मी आज तुझ्यासमोर एक चमत्कार घेण्यासाठी आली आहे. तुम्ही सर्व शक्यतांचा देव आहात आणि तुम्ही करू शकत नाही असे काहीही नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक डोंगर तुझ्या काळजीत सोडते. स्वामी, आई, माझ्या सर्व लढाया लढा आणि मी जे काही करते त्यात मला विजयी करा. परमेश्वरा, मला विश्वास आहे की ज्यावर मी मात करू शकत नाही अशा कोणत्याही गोष्टीचा तू मला सामना करू देणार नाहीस. मला प्रत्येक परिस्थितीतून चालण्याची शक्ती दे. तू शांतपणे शेवटपर्यंत ही प्रार्थना ऐकलीस तर तुझा भाग्योदय येत्या 4 दिवसात होऊ शकतो. देवाच्या उपस्थितीत आपल्याला धैर्य आहे, कारण आपल्याला खात्री आहे की जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही मागतो तेव्हा तो आपले ऐकतो. मी माझी विनंती तुझ्यापुढे ठेवतो, प्रभू. आता माझ्या पाठीशी रहा आणि माझ्या आयुष्यातील घडामोडींवर पूर्ण नियंत्रण ठेवा. मला वाईटापासून वाचव. मला धार्मिकतेच्या मार्गावर ने, बाळा. पुढील 3 मिनिटे लक्षपूर्वक ऐक, कारण याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. शांतपणे बोला किंवा मग ऐकत रहा. माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी मी अलौकिक बुद्धी आणि समज तुझ्याकडे मागतो. प्रभू, तुझ्यावर माझा विश्वास आहे. मी माझ्या आयुष्यातील वादळांमध्ये उंच उभा राहू शकेन. माझ्या आयुष्यासाठी तुम्ही केलेल्या चांगल्या योजनांसाठी मी तुमची आभारी आहे. परमेश्वरा, मला नेहमी योग्य दिशेने घेऊन जा, जेणेकरून मी भरकटणार नाही. दुष्टांच्या हातून माझे जीवन सोडवा. माझे पाय माझ्यापेक्षा उंच असलेल्या खडकावर ठेवा. तुझ्या महान चमत्कारांनी माझे जीवन सुशोभित करा, ज्याला अंत नाही. माझ्या सर्व मार्गात माझ्यावर कोणतेही संकट येणार नाही. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा बनवू द्या. माझ्यावर पूर्ण नियंत्रण ठेवा आणि माझ्या भल्यासाठी गोष्टी तुमच्या नियोजनाप्रमाणे फिरवा. तुमच्या देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ 11 वेळा टाईप करा आणि ही शक्तिशाली प्रार्थना या क्षणी लाईक करा. मी माझ्या जीवनात जे महान, शक्तिशाली चमत्कार अनुभवणार आहे त्याबद्दल परमेश्वरा स्वामी, आई, तुझे आभार. जे भक्त ही प्रार्थना शेवटपर्यंत आणि रोजच्या रोज ऐकतील त्यांच्या कितीही कठीण इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतील. हे परमेश्वरा, सर्व आजार आणि रोगांपासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. तू तुझ्या शब्दात म्हणाला की तू मला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील. मी प्रार्थना करते की मला आजार आणि रोगांपासून मुक्त आणि चांगले आरोग्य मिळेल. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी, माझी आई 3 वेळा टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल. हे देवा, माझ्या शरीरावर उपचारांना माझ्या मार्गात जीवन, उपचार, आरोग्य आहे. देवाने माझ्या सर्व अशक्तपणा घेतल्या आणि माझे आजार सहन केले, म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला. देवाचे जीवन माझ्या आत वाहते, माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूला बरे करते.
मी प्रत्येक तीव्र वेदनांपासून अलौकिक उपचारांसाठी प्रार्थना करते. मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखावलेले ठिकाणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना आराम दे. तुमच्या अध्यायातील तुमचा शब्द म्हणतो, तो दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही, त्यांचे तो सामर्थ्य वाढवतो. जे परमेश्वराची वाट पाहत आहेत, ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील. ते धावतील आणि थकणार नाहीत, ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत. परमेश्वरा, तुझे बरे करणारे हात माझ्यावर कायम राहू दे. तुमच्या जीवन देणाऱ्या शक्ती माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलवर प्रवाहित व्हाव्यात. शुद्धीकरण आणि तुझ्या राजाच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळवून दे. मला तुझी दया दाखव आणि माझ्या मनातील भीती दूर कर. हे देवा, तुझ्याशिवाय आमचं कुणीही नाही. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. माझ्या शरीरात आजार आणणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीपासून मी तुझ्या संरक्षणासाठी प्रार्थना करते. माझ्या जीवनाचा नाश करणाऱ्या दृष्ट षड्यंत्रांपासून मला वाचव. मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या अमूल्य रक्ताने झाकले आहे. मला चांगल्या आरोग्याने जगू द्या आणि तुमच्या समृद्धीचा मला आनंद द्या. प्रिय स्वामी, आई, मी जशी आहे तशीच तुझ्यासमोर आली आहे. माझ्या आयुष्यात दररोज चमत्कार होण्यासाठी मला तुमची गरज आहे. ज्यांच्यामुळे मला जीवन नष्ट होण्याचा धोका आहे, त्या गोंधळाच्या भीतीपासून मला वाचव. माझ्या कुटुंबात तुमच्या चमत्काराने आनंद पुनर्चयित करा. तुमच्यासाठी इतक्या अवघड काहीच नाही. तुमच्या पराक्रमी हाताने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख काढून टाका. बाळा, तू ही प्रार्थना शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलीस तर नक्कीच तुझी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्यावर येणार मोठ्यातील मोठं संकट भगवंत दूर करेल. देव तुला सांगत आहे, या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस, ती गोष्ट तुला प्राप्त होईल. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात, ही प्रार्थना ऐकत आहात, ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. प्रिय परमेश्वरा, मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण काहीही करू शकत नाही असे काहीही नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक पर्वत आपल्या काळजीत सोडले आहे. माझ्या सर्व लढाया लढण्यासाठी मला ताकद द्या आणि मी करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मला विजयी बनवा. हे देवा, मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करतो. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करते आणि देवाला शरण जाते. स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि याला आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. माझा विश्वास आहे की आप मला ज्या गोष्टींवर मात करू शकत नाही अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करू देणार नाही. मला प्रत्येक परिस्थितीतून जाण्याची शक्ती द्या. तुमचे नामस्मरण मला सांगते की देवाच्या उपस्थितीत आपल्यात धैर्य आहे, कारण जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही विचारतो तेव्हा तो आपले ऐकतो. याची आपल्याला खात्री आहे. हे भगवंता, मी माझी विनंती तुझ्यासमोर ठेवली. आता माझ्या बाजूने व्हा आणि माझ्या आयुष्याच्या कारभारावर संपूर्ण नियंत्रण घ्या. मला वाईटापासून मुक्त करा आणि मला नीतिमत्वाच्या मार्गावर न्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी अलौकिक शहाणपण आणि समजूतदारपणासाठी तुम्हालाच विचारतो. माझा तुमच्यावरील विश्वास वाढवा परमेश्वरा. मला असं बनवा की मी उंच उभी राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळ तुमचं ध्यान करून सहजपणे निघून जाईल अशी शक्ती निर्माण करा. माझ्या आयुष्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या योजनांबद्दल मी तुमची आभारी आहे.
तुम्ही नेहमी योग्य दिशेने न्या, जेणेकरून मी चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. दृष्ट लोकांच्या हातातून माझे आयुष्य सोडवा. माझे पाय मी जात असलेल्या खडकावर पुनर्स्थित करा. प्रभू, कृपया जेव्हा मी तुम्हाला हाक मारेल तेव्हा माझ्यासाठी धावत या. माझ्या आयुष्याला असामान्य चमत्कारांनी आशीर्वाद द्या. प्रिय परमेश्वरा, आपल्या महान चमत्कारांसह माझे जीवन सुशोभित करा, ज्याचा अंत नाही. माझ्या सर्व मार्गांनी मला वाईट वाटणार नाही असे मी तुमचे ध्यान करत राहीन. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा होऊ द्या. माझ्या आयुष्यात मी अनुभवणार असलेल्या महान, शक्तिशाली चमत्कारांबद्दल धन्यवाद, परमेश्वरा. धन्यवाद. मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात. आपण करू शकत नाही असे काहीही नाही. देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्हाला काहीच दिवसात दिसेल की तुमचे आयुष्य अधिक चांगल्यासाठी बदलू लागले आहे आणि तुम्ही हाताळत असलेल्या सर्व समस्या दैवीद्वारे संबोधित केल्या जातील. प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस नवीन संधी आणि अगदी आर्थिक परिस्थिती घेऊन येतो. भविष्यात तुमच्या कुटुंबात सुधारणा होईल. विश्वास ठेवा. तुमच्या कामात प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता. बाळा, आता अजिबात विचार करू नकोस. भगवंत तुझ्यासोबत आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच ही शक्तिशाली प्रार्थना लाईक करा आणि पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या देवावर विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ 11 वेळा टाईप करा आणि ही शक्तिशाली प्रार्थना या क्षणी लाईक करा. आणि याला आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. मी माझ्या जीवनात जे महान, शक्तिशाली चमत्कार अनुभवणार आहे त्याबद्दल परमेश्वरा स्वामी आई, तुझे आभार. जे भक्त ही प्रार्थना शेवटपर्यंत आणि रोजच्या रोज ऐकतील, त्यांच्या कितीही कठीण इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करतील. हे परमेश्वरा, सर्व आजार आणि रोगांपासून बरे होण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे. तू तुझ्या शब्दात म्हणालास की तू मला पूर्ण आरोग्य परत करशील आणि माझ्या जखमा भरून काढशील. मी प्रार्थना करते की मला आजार आणि रोगांपासून मुक्त आणि चांगले आरोग्य मिळेल. देवाचे हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी आई 3 वेळा टाईप करा आणि आपलं हे शक्तिशाली चॅनेल सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठराल हे देवा, माझ्या शरीरावर उपचार आणा. माझ्या मार्गात जीवन, उपचार, आरोग्य आहे. देवाने माझ्या सर्व अशक्तपणा घेतल्या आणि माझे आजार सहन केले, म्हणून मी आजारपणाला माझ्या शरीरावर प्रभुत्व देण्यास नकार दिला. देवाचे जीवन माझ्या आत वाहते, माझ्या अस्तित्वातील प्रत्येक तंतूला बरे करते. मी प्रत्येक तीव्र वेदनांपासून अलौकिक उपचारांसाठी प्रार्थना करते. मी नम्रपणे तुमच्याकडे आलो आणि मला दुखावलेली ठिकाणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुझे उपचार माझ्या शरीरावर विजय मिळवू दे आणि माझ्या वेदनांना आराम दे. तुमच्या अध्यायातील तुमचा शब्द म्हणतो, तो दुर्बलांना सामर्थ्य देतो आणि ज्यांच्याकडे सामर्थ्य नाही, त्यांचे तो सामर्थ्य वाढवतो. जे परमेश्वराची वाट पाहत आहेत, ते त्यांचे सामर्थ्य नूतनीकरण करतील. ते गरुडासारखे पंख घेऊन वर चढतील. ते धावतील आणि थकणार नाहीत. ते चालतील आणि बेहोश होणार नाहीत. परमेश्वरा, तुझे बरे करणारे हात माझ्यावर कायम राहू देत. तुमच्या जीवन देणाऱ्या शक्ती माझ्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये आणि माझ्या आत्म्याच्या खोलवर प्रवाहित व्हाव्यात. शुद्धीकरण आणि तुझ्या राज्याच्या सेवेसाठी मला पूर्णता आणि सामर्थ्य मिळवून दे. मला तुझी दया दाखव आणि माझ्या मनातील भीती दूर कर. हे देवा, तुझ्याशिवाय आमचं कुणीही नाही. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा.
माझ्या शरीरात आजार आणणाऱ्या प्रत्येक वाईट शक्तीपासून मी तुझ्या संरक्षणासाठी प्रार्थना करते. माझ्या जीवनाचा नाश करणाऱ्या दुष्ट षड्यंत्रांपासून मला वाचव. मला वाचव. मी माझे संपूर्ण अस्तित्व तुझ्या अमूल्य रक्ताने झाकले आहे. मला चांगल्या आरोग्याने जगू द्या आणि तुमच्या समृद्धीचा मला आनंद द्या. प्रिय स्वामी आई, मी जशी आहे तशीच तुझ्यासमोर आली आहे. माझ्या आयुष्यात दररोज चमत्कार होण्यासाठी मला तुमची गरज आहे. ज्यांच्यामुळे मला जीवन नष्ट होण्याचा धोका आहे, त्या गोंधळाच्या भीतीपासून मला वाचव. माझ्या कुटुंबात तुमच्या चमत्काराने आनंद पुनर्चयित करा. तुमच्यासाठी इतक्या अवघड काहीच नाही. तुमच्या पराक्रमी हाताने माझ्या आयुष्यातील सर्व दुःख काढून टाका. बाळा, तू ही प्रार्थना शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलीस तर नक्कीच तुझी कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल आणि तुझ्यावर येणार मोठ्यातील मोठं संकट भगवंत दूर करेल. देव तुला सांगत आहे, या आठवड्याच्या शेवटी तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहेस, ती गोष्ट तुला प्राप्त होईल. तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात, ही प्रार्थना ऐकत आहात, ते सर्व तुम्हाला मिळणार आहे. प्रिय परमेश्वरा, मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण काहीही करू शकत नाही असे काहीही नाही. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक पर्वत आपल्या काळजीत सोडले आहे. माझ्या सर्व लढाया लढण्यासाठी मला ताकद द्या आणि मी करत असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मला विजयी बनवा. हे देवा, मी माझ्या आयुष्यावर चुकून बोललेले कोणतेही नकारात्मक शब्द मी देवाच्या साक्षीने रद्द करतो. माझ्याबद्दल बोललेले कोणतेही वाईट शब्द मी ते रद्द करते आणि देवाला शरण जाते. मी स्वामींच्या नावाने आशीर्वादित आणि अत्यंत अनुकूल आहे. माझा विश्वास आहे की आप मला ज्या गोष्टींवर मात करू शकत नाही, अशा कोणत्याही गोष्टीचा सामना करू देणार नाही. मला प्रत्येक परिस्थितीतून जाण्याची शक्ती द्या. तुमचे नामस्मरण मला सांगते की देवाच्या उपस्थितीत आपल्यात धैर्य आहे, कारण जेव्हा आपण त्याच्या इच्छेनुसार काहीही विचारतो, तेव्हा तो आपले ऐकतो, याची आपल्याला खात्री आहे. हे भगवंता, मी माझी विनंती तुझ्यासमोर ठेवली. आता माझ्या बाजूने व्हा आणि माझ्या आयुष्याच्या कारभारावर संपूर्ण नियंत्रण घ्या. मला वाईटापासून मुक्त करा आणि मला नीतिमत्वाच्या मार्गावर न्या. मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आव्हान किंवा परिस्थितीवर मात करण्यासाठी अलौकिक शहाणपण आणि समजूतदारपणासाठी तुम्हालाच विचारतो. माझा तुमच्यावरील विश्वास वाढवा, परमेश्वरा. मला असं बनवा की मी उंच उभी राहू शकेन आणि माझ्या आयुष्यातील वादळ तुमचं ध्यान करून सहजपणे निघून जाईल अशी शक्ती निर्माण करा. माझ्या आयुष्यासाठी आपल्याकडे असलेल्या चांगल्या योजनांबद्दल मी तुमची आभारी आहे. तुम्ही नेहमी मला योग्य दिशेने न्या, जेणेकरून मी चुकीच्या मार्गाने जाऊ शकणार नाही. दुष्ट लोकांच्या हातातून माझे आयुष्य सोडवा. माझे पाय मी जात असलेल्या खडकावर पुनर्स्थित करा. प्रभू, कृपया जेव्हा मी तुम्हाला हाक मारेल, तेव्हा माझ्यासाठी धावत या. माझ्या आयुष्याला असामान्य चमत्कारांनी आशीर्वाद द्या, प्रिय परमेश्वरा. आपल्या महान चमत्कारांसह माझे जीवन सुशोभित करा, ज्याचा अंत नाही. माझ्या सर्व मार्गांनी मला वाईट वाटणार नाही असे मी तुमचे ध्यान करत राहीन. मला तुमच्या अद्भुत चमत्कारांचा पुरावा होऊ द्या. माझ्या आयुष्यात मी अनुभवणार असलेल्या महान शक्तिशाली चमत्कारांबद्दल धन्यवाद, परमेश्वरा. धन्यवाद. मी आज तुमच्यासमोर चमत्कार मागण्यासाठी आली आहे. आपण सर्व शक्यतांचा देव आहात आणि आपण करू शकत नाही असे काहीही नाही. देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. तुमच्यासाठी देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्हाला काहीच दिवसात दिसेल की तुमचे आयुष्य अधिक चांगल्यासाठी बदलू लागले आहे आणि तुम्ही हाताळत असलेल्या सर्व समस्या दैवीद्वारे संबोधित केल्या जातील. प्रत्येक महिना,
प्रत्येक दिवस नवीन संधी आणि अगदी आर्थिक परिस्थिती घेऊन येतो. भविष्यात तुमच्या कुटुंबात सुधारणा होईल. विश्वास ठेवा, तुमच्या कामात प्रयत्न चालू ठेवा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील पहिले लक्षाधीश होऊ शकता. बाळा, आता अजिबात विचार करू नकोस, भगवंत तुझ्यासोबत आहे, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होणार आहेत. हे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच ही शक्तिशाली प्रार्थना लाईक करा आणि पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा. तुमची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमच्या कुटुंबावर येणार संकट भगवंत स्वतः येऊन टाळेल. त्यामुळे किमान पुढील 2 वेळा ही प्रार्थना ऐकत राहा आणि या शक्तिशाली प्रार्थनेचा अनुभव घ्या. भगवंत तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही. तुम्ही जर आपले चॅनेल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या एका सपोर्टमुळे ती व्यक्ती नकारात्मक गोष्टींपासून सकारात्मक गोष्टींचा विचार करायला शिकेल आणि त्यांचं आयुष्य बदलण्यास मदत होईल. आणि स्वामी नेहमी सांगतात की इतरांना मदत करण्यासारखी दुसरी कुठलीही सेवा नाही. तुमच्याकडून ही सेवा नक्कीच घडेल अशी मला आशा आहे. आणि न चुकता शेअर करा.